नमस्कार. मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनल आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण कृष्णमूर्ती पद्धतीने अभ्यास करत होतो. तो आपण अभ्यासक्रम 28 नोव्हेंबर 2025ला पूर्ण केला. त्यानंतर आज मी पहिल्यांदाच आपल्यासमोर उपस्थित होत आहे. हिंदू पंचांगानुसार आपल्या गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू होतो आणि त्यानिमित्ताने मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे जावो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. आपण आज ह्या भागामध्ये केतू या ग्रहाची थोडी सविस्तर माहिती बघणार आहोत. आपण आत्ता जो अभ्यासक्रम केला, बघितला किंवा शिकलं, त्या ह्याच्यात आपण राशी, नक्षत्र, ग्रह या सगळ्यांचा अभ्यास केला. परंतु आज मी तुम्हाला थोडी डिटेल माहिती केतू संदर्भात सांगणार आहे. तेव्हा आज आपण केतूची माहिती बघूया. आता राहू केतू कसे निर्माण झाले बरं, याची एक दंतकथा आहे. ती बहुतेक जणांना माहीत असेल, पण ती मी इथे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. की जेव्हा 14 रत्न निघाले, त्या 14 रत्नामध्ये अमृत हे रत्न मिळालं. आपल्याला माहिती आहे, पारिजात, कौस्तुभ हे असे 14 रत्न आहेत. लक्ष्मी हे सुद्धा एक रत्न आहे बरं का. तर ही 14 रत्न जी निघाली त्याच्यात अमृत हे पण एक रत्न होतं. देव आणि राक्षस यांच्यामध्ये अमृत मला मिळावं असं दोघांनाही वाटू लागलं. तेव्हा त्यांच्यात वादविवाद, भांडणं सुरू झाली. तेव्हा विष्णू देवतेने काय केलं, मध्यस्थी करून त्यांना सांगितलं. त्यांनी मोहिनीचं रूप धारण केलं. विष्णू देवांनी अतिशय सुंदर अशा स्त्रीचं मोहिनी रूप धारण केलं आणि सांगितलं, मी दोघांनाही, राक्षस आणि देव यांना अमृत प्रदान करणार आहे. तेव्हा सगळ्यांनी रांगेत बसा किंवा लाईनमध्ये बसा, मी सगळ्यांना देतो. आणि मोहिनीने काय सुरू केलं, सगळ्यांना अमृत द्यायला सुरुवात केली. पण मोहिनीने देवांच्या इथे अमृत वाटायला सुरुवात केली. सगळे देव लाईनीत बसले, सगळ्यांना थोडं 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 अमृत देत ते पुढे गेले. आता आपल्या राक्षसांना अमृत मिळेल का नाही असं वाटू लागलं. म्हणून राहूने काय केलं, राहू या दैत्याने काय केलं की तो देवाचा वेश घेऊन त्यांच्या रांगेत येऊन बसला. आणि वाढत असताना मोहिनीने अमृत वाढत असताना त्याच्यापर्यंत आले, त्याला दिलं. परंतु रवी आणि चंद्र यांच्या हे लक्षात आलं. त्यांनी खूण केली मोहिनीला, म्हणजे साक्षात विष्णूंना. आणि त्यांनी सुदर्शन चक्राने त्या राहूचं शिर धडापासून वेगळं केलं. राक्षसांना का बरं द्यायचं नव्हतं अमृत? अमृत म्हणजे काय, अमृताने, अमृताचं प्राशन करण्याने तो आत्मा, तो जीव, तो देव, तो राक्षस जो कोणी अमृत हे करेल, प्राशन करेल, तो अमर होईल. जर राक्षसांच्या हाती अमृत पडलं तर ते जनतेचा, लोकांचा, देवांचा छळ करतील. म्हणून त्यांना, विष्णुदेवांना काय करायचं होतं, फक्त देवांनाच अमृत द्यायचं होतं. आणि त्यात राहू जाऊन बसला आणि त्याचं शेवट शिर हे धडापासून वेगळं करण्यात आलं. मग आता हे शिर म्हणजे काय, राहू आहे. आणि त्याच राहूचं शिर हे राहू आणि खालचा भाग जो धड आहे ते काय झालं, केतू झाला. मग एकाच शरीराचे दोन भाग झाले.
एक शिर आणि एक धड वेगळं. धड म्हणजे केतू आणि शिर म्हणजे राहू. अशा ह्याने राहू आणि केतू हे छेदनबिंदू म्हणतात ह्याला, किंवा यांना ग्रहात त्यांची हे न करता, विभागणी न करता छायाग्रह सुद्धा म्हणतात. आलं का लक्षात? ही एक दंतकथा आहे. ही बहुतेक जणांना माहीत असेल, परंतु आज मी इथे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला की आपल्याला माहीत असावं. तर आज आपण या राहू केतूपैकी केतूची थोडीशी जास्त प्रमाणात माहिती बनणार आहे. तसं राहू आणि केतूची माहिती, प्रायमरी माहिती किंवा थोडंफार आपल्याला ग्रहांच्या माहितीमध्ये राहू केतूची माहिती पण बघितलेली आहे. ती भाग नंबर 10 पाहिलेली. तर आज आपण केतूची माहिती जरा सविस्तररित्या बघू. आपण आज केतू संदर्भात माहिती बघणार आहोत. आपण हे बघितलंच, शिर म्हणजे राहू आणि त्याच शरीराचा शिर म्हणजे राहू आणि धड म्हणजे केतू. तर या केतू संदर्भात आपण आज थोडीशी माहिती बघणार आहोत. तसे भाग नंबर 10 आपण पाहिली आहे, पण थोडी जास्त बघूया माहिती. तर केतू हा ग्रह आध्यात्मिक मानला जातो. आध्यात्मिक म्हणजे काय? आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक आणि धार्मिक हे 2 विभाग पडू शकतात. काही जण ह्याच्यात गल्लत करतात, पण तसं नाही आहे. धार्मिक म्हणजे काय? तुम्ही स्तोत्र म्हणणं, एखादं प्रवचन ऐकणं, एखादं पारायण करणं, धार्मिक पुस्तकं वाचणं, ही धार्मिक वृत्ती झाली. पण आध्यात्मिक म्हणजे काय? आत्म्याचा अभ्यास, आत्म्याची माहिती म्हणण्यापेक्षा अभ्यासच म्हणावा लागेल, याला आध्यात्मिक म्हणतात. हा धार्मिक आणि आध्यात्मिक मधला फरक आहे. तर केतू हा आध्यात्मिक ग्रह आहे. आध्यात्मिक म्हणजे काय? तो या मोहमायेतून, या मोहमायेच्या जगातून तुम्हाला बाहेर काढतो, अंतर्मुख करतो. बाहेरचं जग याच्यापेक्षा आतमध्ये काय चालू आहे, आपला आत्म्याचा अभ्यास, त्याचं चिंतन, त्याचं मनन, हे म्हणजे केतू होय. केतू हा शून्यत्वाकडे नेतो. म्हणजे तुम्ही शून्य अवस्थेत पोचता त्या मिनिटाला तुम्ही साक्षात परमेश्वराच्या जवळ पोचता. आणि ही अवस्था फक्त केतूच देऊ शकतो. केतू हा भाव आहे. आणि आपण म्हणतो देव भावाचा भुकेला. म्हणजे देवाला बाकी काही लागत नाही. त्याच्यापुढे पेढे ठेवा, त्याच्यापुढे लाडू ठेवा, हे लागत नाही. पण तुमचा भाव फार महत्त्वाचा असतो. आणि तो भाव म्हणजे केतू आहे. हा केतू काय करतो? तुम्हाला डिटॅच करतो. म्हणजे मोहमायेतून किंवा ह्याच्यातनं तुम्हाला बाजूला काढतो. म्हणजे असं आपण म्हणू शकतो, जेव्हा केतूची महादशा असते, जिथे केतू असेल त्या स्थानाच्या संदर्भात तो त्या व्यक्तीपासून त्याला डिटॅच करतो. म्हणजे त्याच्यापासून त्या व्यक्तीला, एखाद्याच्या सप्तमात आहे, केतूची महादशा आहे, तेव्हा तो काय करेल? सप्तम स्थान कुणाचं आहे? आपल्या जोडीदाराचं आहे. त्या जोडीदाराला गमवेल. मग ते हे ऐहिकदृष्ट्या वाईट झालं, पण आध्यात्मिकदृष्ट्या तो त्या व्यक्तीच्या मोहातून त्याला बाहेर काढलं. मोहमायेच्या याच्यातून बाहेर काढण्याचं काम केतू करतो. हे लक्षात घ्या.
केतू म्हणजे मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे काय? मुक्ती म्हणजे मुक्त होणं. पण कशापासून मुक्त होणं? तर बंधनातून मुक्त होणं. मग कशाचं बंधन असू शकतं आपल्याला? संसाराचं असतं, जॉबचं असतं, परिवार, अनेक गोष्टींच्या मोहमायाचं बंधन. या सगळ्या बंधनातून तो बाहेर काढणारा एकच ग्रह आहे, तो म्हणजे केतू. असा तो असं मानण्यात येतं की व्ययभावात जेव्हा केतू असतो, लग्न कुंडलीत असो नाही तर नवमांश कुंडलीत असो, तेव्हा ती व्यक्ती मुक्त होते ह्या जन्मानंतर. म्हणजे मुक्ती मिळते. मुक्ती म्हणजे काय? हे सगळं मोहमाया अनेक जन्म आपण घेत असतो. हा जन्म झाला की पुढचा जन्म, त्याची कर्म फेडायला पुढचा जन्म. ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला मुक्त करणं हा फक्त केतू करू शकतो. त्यामुळे केतू हा ग्रह मुक्तीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. पण तो मुक्त मुक्त होणं म्हणजे काय मरणानंतरच मुक्त होता का तुम्ही? तर नाही. आपण जीवन जगत असताना सुद्धा मुक्तीचा अनुभव घेऊ शकतो. तो कसा काय? केतू ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून तुम्हाला तो डिटॅच करतो. वेगवेगळ्या त्या स्थानासंदर्भात अनुभूती देतो. केतू म्हणजे भाव, केतू म्हणजे अनुभूती, केतू म्हणजे बेफिकिरी. आणि शून्यापर्यंत नेण्याचं काम करतो. वेगळ्या अनुभूतीतून तो तुम्हाला वेगवेगळ्या मुक्तीच्या बंधनातून बाहेर काढून तो मुक्ती देतो. म्हणजे आपण जगत असताना सुद्धा आपण मुक्त होऊ शकतो आणि ते केतू प्रदान करतो आपल्याला. हे नेहमी लक्षात ठेवा. केतू म्हणजे भाव, केतू म्हणजे शून्यावस्था, केतू म्हणजे बेफिकिरी. बेफिकिरी आणि कर्तव्य न करणारी व्यक्ती ह्यात फरक आहे बरं का. एखाद्या कुटुंबाचं कर्तव्य करत नाही म्हणून तो बेफिकिरी, ती बेफिकिरी नव्हे. बेफिकिरी म्हणजे वेगळ्याच अनुभूतीत आनंद घेणारी बेफिकिरी. अशी व्यक्ती केतूची असते. उदाहरणार्थ तुम्ही संत बघा किंवा साधू बघा, आपल्या दारात आला, त्याच्याकडे काय असतं? आज तुमच्याकडे मागतो आणि तो जगतो, जे मिळेल ते खाऊन तो थांबतो. पण आपल्यापेक्षा सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. का? तर एक वेगळ्या प्रकारची अनुभूती घेतलेली असते त्यांनी. त्या अनुभूतीतून तो बेफिकिरी जगतो. त्याला कशाचीच काळजी नसते. उद्या मला संध्याकाळी मला जेवायला मिळेल का? उद्या मी काय खाईन? हे बेफिकिरी असते याबद्दल. कारण ती अनुभूती त्याला बेफिकिरी प्रदान करते. आणि ती अनुभूती म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यापर्यंत तुम्ही जाऊन पोचता. अशा प्रकारची ती बेफिकिरी असते. शून्यत्वाकडे जाता तुम्ही. भाव, केतू म्हणजे भाव, केतू म्हणजे बेफिकिरी, केतू म्हणजे मुक्ती, बंधनातून मुक्त करणे. आता समजा एखाद्याच्या पत्रिकेत पहिल्या भावात केतू बसलेला आहे. पहिल्या भावांना आपण काय बघतो? पहिल्या भावावरनं आपण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, तिचे विचार, तिचं रंगरूप बघतो की नाही? तर केतू पहिल्या भावात ज्यांचा असेल ती व्यक्ती नेहमी हा विचार करत असेल. तिचं कुठे एक बाजूला लक्ष नसेल, पण ती व्यक्ती मनोमन हाच विचार करत असते की मी म्हणजे कोण? मी कशाला जन्माला आलोय? हे जग म्हणजे काय? ह्या सगळ्याचा अभ्यास करणं, ह्या सगळ्याच्या चिंतन करणं, आत्मचिंतन करणं, कोहम, मी कोण आहे हे शोधून काढणं. म्हणजे काय झालं? केतू पहिल्या स्थानात आहे, हे लक्षात घ्या. केतू ज्या स्थानात असेल त्या संदर्भातनं त्याला अनुभूती, त्या संदर्भातल्या अनुभूती मिळतात आणि त्यातून तो त्या अनुभूतीतून तो मुक्त होतो. हे लक्षात घ्या. म्हणजे माणूस मरण पावल्यावरच तुम्हाला मुक्ती मिळते असं नाही.
जगत असताना सुद्धा तुम्ही त्याची अनुभूती घेऊन मुक्त होऊ शकता. आलं का लक्षात? मग मुक्ती म्हणजे काय? आलं लक्षात? मुक्ती म्हणजे काय? शून्यत्वाकडे जाणं, बेफिकिरी, भाव जागृती, ध्यान धारणा. कुठलाही परमेश्वराकडे कुठलीही मागणी ते लोक करत नाही. फक्त आध्यात्मिक दृष्ट्या अनुभूतीच्या ह्याच्यातून ते पायऱ्या चढत जातात आणि शून्य अवस्थेला जेव्हा ती व्यक्ती पोचते तेव्हा साक्षात परमेश्वराच्या सान्निध्यात असते. आणि ही स्थिती फक्त केतूच देऊ शकतो. राहू देऊ शकतो का? नाही, अजिबात नाही. कारण राहू हा बाह्य बाजूला वळवणारा ग्रह आहे. मन हे बाह्य बाजूला वळतं. केतू हा अंतर्मुख करतो. येते का लक्षात? अनेक प्रकारच्या युद्ध्या असतात, स्थानं असतात. त्यानुसार तो केतू आपल्याला फळ देत असतो. फलादेश त्याच्यानुसार असतो. येते का लक्षात? केतू म्हणजे किती महत्वाचं आहे. शनिकेतू असणं म्हणजे अतिशय बेफिकीर व्यक्ती असणं. बेफिकीर म्हणजे त्या कर्तव्यापासून दूर जाणारी व्यक्ती नाही, परंतु चिंता आहे त्या ह्याच्यात तो जगून बाहेर पडतो. शून्यत्वाकडे जायचा मानस असतो. त्याच्यानुसार चिंतन करत राहतो, आत्मचिंतन राहतो करत. अहिक गोष्टीमध्ये तो अडकत नाही. ही सगळी चिन्ह आहेत किंवा ही जी सगळ्या गोष्टी आहेत ह्या केतूमुळेच आपल्याला मिळू शकतात. तेव्हा ही अल्पशी का होईना माहिती मी वेगळ्या प्रकारची तुम्हाला दिली आहे की तुमच्या ज्ञानात थोडी तरी भर पडावी. कारण केतू हा दुर्लक्षित ग्रह आहे. केतू काय, पण हा केतूच तुम्हाला मुक्त करणारा ग्रह आहे, हे लक्षात घ्या. तर आपण आज केतूची थोडीफार माहिती बघून आजचा हा भाग मी इथे संपवते. सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. पुढच्या भागामध्ये आपण अशीच राहूची वेगळी माहिती बघूया. नमस्कार.